बघू शकता पाऊस पडल्यामुळे ना माती ओली आहे, तर ओली माती मी टोपल्यात एका भांड्यात काढून घेतलेली आहे. म्हणजे मी उलटणं वगैरे नेलेलं होतं ती माती उकळून आणण्यासाठी. मला वाटलं छान असं गच्च बसलेली असेल, पण नाही, मुंग्यानं घर केलेलं होतं आणि ती माती म्हणजे पाऊस पडल्यामुळे छान वल्लावा झालेला आहे. तशीच माती मी घेऊन आलेली आहे आणि याचं मी थोडंसं काढून चिक्कल केलेलं आहे म्हणजे गोकुळ काढण्यासाठी. म्हणजे आज आहे गोकुळाष्टमी, तर सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी गोकुळाष्टमी. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गोकुळाष्टमी म्हणजे गोकुळ कोणी चिखलाचं काढतं, कोणी काय करतं, फक्त कृष्ण भगवानची मूर्ती ठेवतं, पाळणा वगैरे ठेवतं, जी रेडीमेड आणलेलं असतं. आणि तसाच म्हणजे गोकुळाष्टमी साजरी केली जाते. म्हणजे चिखलाचं वगैरे काही करत नाहीत आणि सिटीमध्ये चिखल भेटत पण नाही आहे, पण आपल्या इकडे भेटून जातं. म्हणजे गावाकडे पण अशाच पद्धतीने आम्ही गोकुळ काढायचं आणि खूप छान पण वाटायचं. लहानपणी ना खूप खेळ करायचा आम्ही गोकुळ काढते वेळेस. म्हणजे हातभर अंगभर चिखल करून घ्यायचं, बहिणी आम्ही खूप साऱ्या, खूप मजा यायची. पण आता वेळेची कमी, कधी एक वेळाचं चिखल आणायचं कधी काढायचं असं झालेलं होतं, कारण कामाची खूप धावपळ आहे या वेळेमध्ये. तर मी थोडाफार म्हणजे माती आणली आणि थोडंसं चिखल केलं त्याचं आणि गोकुळ काढलेलं आहे. मला जसं जमेल तशा पद्धतीनं. म्हणजे इकडं बघू शकता गवळणी ठेवलेले आहेत आणि पाळणामध्ये मी केलेला आहे आणि कृष्ण भगवान त्यामध्ये मी झोपवलेले आहेत आणि कृष्णाची मूर्ती पण मी ठेवलेली आहे इथं. म्हणजे आता आजकाल ना चिखलाचं कोणी करत नाही आहे, पण आम्ही जसं गावाकडे करत होतो ना, म्हणजे काही मी चेंज केलेलं नाही. जसे आपले रूल्स आहेत आपल्या घरचे ते मी फॉलो करते. म्हणजे अशाच पद्धतीने आपल्या घरी अगोदरपासून करत आलेलं आहे, मी तसंच करत आहे आता पण. आणि आई पण करत असते माझी. म्हणजे गावाकडे सगळेजण अशा पद्धतीनेच गोकुळ काढतात आणि पूजन करतात. आणि जेवारी लावलेली मी, डोळे म्हणून जेवारी लावलेली आहे सगळ्या गवळणींना, कृष्णांना. आणि फुलं वाहिलेले आहेत. परत पिंपळाचं पान यावरती आज नैवेद्य ठेवलं जातं म्हणून पिंपळाचं पान आणलं. आगरडा, हा दुर्वा, फुलं सगळं मी वाहिलेलं आहे, पूजन करून घेतलेलं आहे. पण श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झालेला आहे. तर बघूया आता किती वेळ मी म्हणजे जागरण करू शकते, तेव्हाच मी आरती करणार आहे. म्हणजे पाळणा वगैरे मी घालणार आहे. कारण आता या वेळेत कसं झालं ना, खूप असा थकवा येत आहे, कामाचा लोड जास्त आलेला आहे, खूप सारी कामं होत आहेत. त्यामध्ये ना म्हणजे रात्री जास्त वेळ जागरण केलं, मग सकाळी परत लवकर उठणं, मग परत दिवसभर ते थकवा असतो. म्हणून रात्री तरी लवकर झोपावा असं मी प्रयत्न करत असते. पण कधी कधी कामाचा लोड इतका असतो की स्वयंपाक, जेवणं, खाणं आणि ती भांडी वगैरे क्लीन करणं, खूप जास्त भांडे होऊन जातात रात्रीच्या वेळेत. सगळं रिकामं करणं, घासणं, परत किचन काउंट स्वच्छ करणं, त्यामध्ये ना कधी कधी मला 12 पण वाजत असतात. तर म्हणलं आज निवांत करूया, स्वयंपाक वगैरे मला करायचं आहे आणखीन. पण अगोदर मी इकडं करत आहे सुंठवडा. तर सगळं आणले सुंठवड्यासाठी. डिंक आणली, बदाम आणले, खारीक, खोबरं, परत सुंठ आहे. म्हणजे आवडीप्रमाणे आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता, पण इतकं तरी महत्त्वाचं आहे खोबरं वगैरे. तर खोबरे इकडं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि डिंक मी तळून घेतलेले आहे. दिनेश इकडं सुंठवडा करत आहे, म्हणजे मिक्सरला वाटत आहे. तोपर्यंत मी इकडं करत आहे रात्रीचा स्वयंपाक. तिकडं मी भाजी ठेवलेली आहे, इकडं मी भाकरी करून घेतल्या. तर झालेला आहे स्वयंपाक, बाकीच्यांचं जेवण खाणंही झालेलं आहे. तोपर्यंत दिनेशने इकडं बघू शकता सुंठवडा जे आहे ना, म्हणजे याची पूर्ण तयारी केलेली आहे. जे ड्रायफ्रूट मी ठेवलेले होते सगळे बारीक वाटलेत मिक्सरला. म्हणजे खारीक, खोबरं, बदाम, डिंक आहे, सुंठ आहे आणि थोडीशी साखर, या सगळ्या वस्तू वाटून मिक्स करून ठेवलेल्या आहेत. तर सगळं मी एकत्र केलं छान आणि सगळ्यांचं जेवण खाणंही आता झालेलं आहे. तर आता आरती करून घेऊ. पूजन मी अगोदरच केलेलं होतं. परत बाकींची सगळी कामं मी आवरलेली. टायमिंग सांगेन तर आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. तर म्हणून आता किती वेळ जागरण करायचं, 12 वाजतच आहे. तर म्हणून आता पाळणा घालायचा, आरती करून घेऊ आणि नैवेद्य दाखवू आणि आपण पण थोडंफार खाऊ. कारण आज मला काहीच खाणं झालं नाही. साबुदाणा मी भिजत घातलेला होता, पण खिचडी मला बनवणं झालं नाही ना, खाणं झालेलं आहे. फक्त चहा मी घेतला बस. आता थोडासा सुंठवडा मी खाणार आहे, पण लेट खूप झालेलं आहे, बाकीचे सगळेजण झोपलेले आहेत, ते पण मला खायचं मन झालं नाही. फक्त पाणी पिऊनच मी झोपलेली होते. तर कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. आजचा वार शनिवार आहे आणि पाऊस इतका आहे ना, कमलनगरला तरी जोरदार पाऊस आहे आणि सगळ्या नद्या नाल्या भरलेल्या आहेत. रोडवरून पाणी जात आहे, पुलावरून पाणी जात आहे, बसा पण बंद आहेत इकडं. म्हणजे जे शाळेत जातात, कॉलेजला जातात, सगळ्या एसट्याच बंद आहेत. सगळे घरच्या घरीच अभ्यास चालू आहे. म्हणजे घरातनं बाहेर जाणं कठीण झालेलं आहे पावसामध्ये. रिमझिम पाऊस सुरूच आहे दररोज.
तर बाहेर म्हणजे बोरवेल तर चालू केलं मी, पण इथं फरशी वगैरे धुवून नाही, कारण शेरू बसलेला अजिबात उठत नाही आहे. जसं शेरू अगोदर घरीच राहायचा नाही, आता अजिबात घरातनं बाहेर जात नाही. पाऊस चालू आहे आणि समोर चिखल बघू शकता कसं झालेलं आहे. समोर रोड नाही आहे, त्यामुळे खूप चिखल होतं आणि त्यामुळे पोर्समध्येही खूप चिखल होतं. तर सगळं मी बकेटानं पाणी टाकून टाकून धुवून घेतलेले पोर्स आणि रांगोळी वगैरे काहीच काढली, कारण रांगोळी राहणारच नाही आहे. जोरदार पाऊस सुरूच होत आहे, आता रिमझिम सुरू आहे बारीक, म्हणजे तितकं कॅमेऱ्यात दिसत नाही आहे. आणि इकडं बघू शकता कुंडीमध्ये जी झाडं लावलेत गुलाबाची, ती पण छान ग्रो करत आहेत आणि फुलं पण लागलेली आहेत. पण मी दिनेशला म्हटलं की थोडीफार हिची शेंडे जे आहेत ना ते कट करूया, म्हणजे गुलाबाचं झाड असतं ना त्याचे शेंडे कट केले, नवीन शेंडे खूप छान आहेत आणि प्रत्येक शेंडाला एक एक गुलाबाचं फूल लागतं. आणि खास करून पावसाळ्या दिवसामध्ये झाडांची ग्रोथ छान होते. जितकं छाटणं काटणं केलं तितकं ते व्यवस्थित फुटतं आणि फुलं पण तसेच भरभरून लागतात. आणि तसं तरी आता दररोज एक दोन फुलं या गुलाबाला लागत आहेत. काही पिवळे आहेत, काही लाल आहेत, काही म्हणजे 2-3 कलरची फुलं मी लावलेली आहे. तर दिनेश सगळ्या गुलाबांच्या झाडांची जी आहेत ना शेंडे थोडीफार कट केलेली आहे, म्हणजे छान फुटतात. म्हणजे अगोदर कट केल्यानंतर थोडंसं वाटतं की थोडंसं सोनं वाटत आहे, पण काही नाही, 4 दिवसामध्ये बघा तुम्ही खूप छान असे ते फुटतात आणि खूप सुंदर ते झाड दिसतात, छान ग्रो पण करतात. तर इकडे दिनेशला लागलेलं हे काम, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. आतमध्ये खूप सारी या वेळेमध्ये कामं पडलेली आहेत. परत उद्या आहे सत्यनारायण, तर सगळी तयारी मला करायची आहे. काय काय किराणा लागणार आहे, पूजेची सामग्री थोडीफार काल आणलेली आहे, थोडीफार म्हणजे आज आणायची आहे. काही पत्रवळ्या वगैरे, दुरणं, गिलासं हे पण आणायचे आहेत. म्हणजे ज्या सणांना काही सांगत नाही तितकं मोठं करत नाही आहे, कारण आणखीन एक वेळा काशीला जाऊन आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात देवबामणं करायचे आहेत. आता फक्त घरच्या घरी आम्ही करत आहोत. सत्यनारायण करायचं आहे, प्रसाद सोडायचा आहे आणि इथं शेजाऱ्यांचे 4 चौघांना मी सांगणार आहे. म्हणजे असंही मला तितकं ठीक वाटलं नाही. दिनेश पप्पा म्हणत होते की जास्त धावपळ होईल तुझी, कारण एक तर प्रवास झालेला आहे, घरभर कामं पसारा हे ते पडलेलं आहे. तर घरच्या घरी करूया आपण, पुढच्या वर्षी करूया छान. तरी पण माझं मन माने ना 4 चौघं तरी जेवण करावं, म्हणून मी त्या हिशोबाने इकडे सगळी तयारी करत आहे. तर रोजची देवपूजा झालेली आहे आणि गणेशने इकडं काही किराणा वगैरे घेऊन आलेला आहे, जे मी सांगितलेलं होतं. आणि फुलं पानं हे सगळं आणखीन आणलेलं आणि म्हणत होता की इव्हनिंगला घेऊन ये, मग मी इतक्या लवकर कशाला सुकतील फुलं म्हणणं चालू होतं त्याचं. तर ठीक आहे म्हणजे जितकं होईल तितकं थोडंफार मी आणायला लावलेलं आहे आणि बाकीचं आज घेऊन येणार आहे. तर असो, कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. आजचा वार रविवार आहे आणि आज आहे सत्यनारायण, म्हणजे पूजा वगैरे करायची आहे. आणि मी उठलेले आहे आज 4 वाजता, म्हणजे रात्रभर झोपच आली नाही मला. म्हणजे कशा पद्धतीने होईल, कशा पद्धतीने आवरेल हेच टेन्शन, कारण मी वेदिकालाही येऊन सांगितलेलं आहे. परत पूजाला पण फोन केला होता, ताईला पण फोन केला होता, म्हणजे ननंदबाईला. पण सगळेजण येतील दुपारी, कारण घरची कामं लवकर घरातनं निघणं होणार नाही, हे पण असतं. म्हणजे बायकांच्या मागे खूप सारी घरची छोटी मोठी कामं असतात, असं नाही की उठल्यानंतर येईल. तर निवांत येतील सगळेजण, पण तोपर्यंत तरी मी पूजा वगैरे हे सगळं आवरून घेते. आणि आज स्वयंपाकामध्ये मी विचार केला की फक्त खीर बनवायची, म्हणजे गव्हाची खीर बनवणार आहे आणि भात वगैरे इतकंच बनवणार आहे, चपाती भाजी हे सगळं बनवेन. तर खरंच बघा एकटीला जमणार नाही आणि त्यामध्ये वातावरण पण यावेळेमध्ये खूप खूप बिघडलेलं आहे. 2-3 दिवस झालं जोरदार पाऊस आहे, पाऊस अजिबात उघडत नाही आहे. इतकं चिखल झालेलं आहे, म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे, सगळ्या नद्या नाल्या भरून गेलेल्या आहेत, अशी परिस्थिती यावेळी झालेली आहे. तर असो ताईंनो, आता कामाला सुरुवात झालेली आहे. अगोदर मी पूर्ण घरात झाडू मारून घेते, सोफ्याचे कवर वगैरे सरळ करून घेतलेले आहेत. आणि तसं तर दिवसभरात ते विक्रमण होतच असतात, कारण त्यावरती बसणं लोळणं सगळं होत असतं ना, त्यामुळे जास्त लोड पडतो. आणि ते मी दिवसातनं 2-3 वेळा झटकून आतरले तरी पण जशाल तसेच होतात. तरी पण सकाळी मी सगळे सोफ्याचे कवर वगैरे झटकून आतरली. जीही पसारा इकडे तिकडे पडलेला होता सगळा जागेत ठेवून दिलेला आहे. आणि अगोदर मी बेडरूम, देवघर, परत इकडं हॉल मी झाडून घेतलेला आहे. आणि इकडचं रूम आणखीन म्हणजे दिने झोपलेला आणखीन उठलेला नाही होतो, तर थोड्या वेळात तो पण उठेल. म्हणजे ब्राह्मण देवता लवकर येणार आहेत कथा वाचवण्यासाठी, म्हणजे 7चं टायमिंग त्याने दिलेलं आहे. म्हणत होते आणखीन कुठेतरी कथा वाचवायला त्यांना जायचं आहे. आता श्रावण चालू आहे आणि प्रत्येक घरामध्ये सत्यनारायण भगवानची कथा ही केली जाते, तेच म्हणत होते ते. तर 7 वाजेपर्यंत मला सगळी कामं आवरायची आहेत, ही मॉर्निंगची कामं आवरायची आहेत. घरं झाडणं पुसणं हे सगळं आता करायचं आहे. आणि इकडं बघू शकता इकडच्या रूममध्ये कपड्याचा बाजार, म्हणजे कपडे ना बाहेर वाळू घालणं बंद झालेलं आहे पाऊस असल्यामुळे. तर कपडे जसं मशीनला लावते मी, काढून इथं चेअर टाकते आणि त्यावरती सगळे कपडे मी टाकत असते. आणि रात्रभर फॅन ऑन असतो, त्यामुळे कपडे हडकत आहेत. म्हणजे तितके जसं उन्हाला वाळतात तसं वाळत नाहीत, पण थोडेफार हडकले जातात. तर सगळे कपडे घडी घालून ठेवले, खुर्च्या सगळ्या एका ते घालून ठेवलेल्या आहेत. पण
दिनेशला 1-2 वेळा आवाज दिला पण आणखीन उठलेला नाही. टायमिंग सांगितलं आणखीन 5 वाजलेले नाही आहेत. तर म्हटलं असू दे, म्हटलं आणखीन 6 वाजेपर्यंत दिनेश उठेल, तोपर्यंत मी माझी कामं आवरून घेते. कारण आपल्याला खूप जास्त कामाचे धावपळ असते. मुलांचं काय, उठल्यानंतर थोडीफार कामं आवरतात. आंघोळ करून तो पूजेला बसेल, परत त्यांचंही आवरून द्यायचं आहे. हे पण उठलेले नाही आहेत. म्हणजे त्यांची आंघोळ झाली, चहापाणी झालं की मग ते गॅरेजला जातील. परत बाकीची कामं आपली म्हणजे खूप सारी होऊन जातात. आणि जेही झाडणं पुसणं आहे ते मी सणावारा दिवशी, ज्या दिवशी सणवार आहे, व्रत वैकल्य आहे, त्या दिवशी मी सकाळीच करून घेते. तर झालेलं आहे इकडून झाडून पूर्ण रूम. आता मी इकडं मॉप घेतलेला आहे, लिक्विड टाकलं, पाणी टाकलं आणि आता पटकन फरशी पुसून घेते. म्हणजे जास्त वेळ लागणार नाही, कारण या वेळेमध्ये आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नसतं. कारण आपण दिवसा किंवा थोडंसं लेट जर सुरुवात केली ना तर दुसरीच कामं खूप सारी होऊन जातात. ते करायचं, हे करायचं, त्याचं ते आवरायचं, याचं ते आवरायचं, कोणीतरी काहीतरी मागतं, असं असतं. पण यावेळीमध्ये आणखीन कोणी उठलेलं नाही आहे, त्यामुळे कोणी डिस्टर्बही करणार नाही. निवांत मी माझी कामं आवरून घेते. तर सगळे फॅन ऑन केलेत, कारण मॉप बिघडलेला आहे. या पोत्र्यामध्ये पाणी खूप सारं राहत आहे. जसं मी प्रेस करत आहे तसं ते ना म्हणजे तिथंच ते बटन खराब झाले ना, त्यामुळे ते व्यवस्थित पाणी त्याचं पूर्णपणे जात नाही आहे. म्हणून त्यामध्ये खूप सारं पाणी राहते आणि फरशीवर पाणी दिसत आहे. म्हणून सगळे फॅन वगैरे मी ऑन केलेत. लवकर पाणी हाडकलं जातील, म्हणजे सगळे उठण्या अगोदर पाणी हाडकलं पाहिजे, नाही तर वरती परत मग ते हिंडतात फिरतात, पावलं उठतात. तर आता आलेली मी किचनमध्ये आणि इथं थोडीशी भांडी वगैरे रात्रीची क्लीन झाली ते ठेवलेले आहेत. आणखीन मी रॅकला लावलेले नाही आहेत. तर अगोदर मी फरशी पुसून घेते, मग निवांत किचनची कामं आवरणार आहे. तर झालेलं आहे. इकडची 2 रूमापासून हॉलही पुसून घेते. खरंच या वेळेमध्ये वातावरण खूप छान होतं, पण थंडी खूप वाजत आहे. मी अगोदर स्टॉल बांधूनही घेतलेलं होतं, कारण शिंका खूप येतात सकाळी सकाळी. हे तर म्हणत असतात की शिंका खूप येतात तुला, पायात चप्पल घालत जा, कानाला काहीतरी बांधत जा. पण तितकं सगळं करून ना कामच होत नाही ते, म्हणून मी नंतर काढून ठेवलं. कारण त्यांचं जसं मी उठले ना तसं चालूच होतं की कानाला काहीतरी बांध, पायात चप्पल घाल, सुरू आहे त्यांचं. पण तितकं सगळं करून ही कामं मला होतच नाहीत. खरं सांगते, आवडतच नाहीत माझी कामं. त्यामुळे मी काहीच घालत नाही. म्हणजे ते सगळं सावरायचं, काही कामं आवरायची, त्यामुळे ना मी काहीच घालत नाही. पटकन मला कामं आवरायचं असतं या वेळेमध्ये. मला काय होते काय नाही तितका विचार येत नाही आहे. पण शिंका खूप येत आहेत, म्हणजे पहाटे तरी खूप जास्त प्रमाणात येत आहेत. तर इकडं झाले 2 रूमापासून. आणि इकडची रूम आहे जी इकडं दिनेश मुलं झोपलेले आहेत आता, तर ते थोड्या वेळात उठतील, मी नंतर ते पुसून घेणार आहे. असंच मॉप ठेवते. आणि बाहेरचं पण आणखीन काही दिसत नाही, त्यामुळे दार गेट मी काही काढले नाही, कारण पूर्णपणे अंधार आहे आणि पाऊस पण चालू आहे बाहेर, त्यामुळे मी काही काढलेलं नाही आहे. जितकं होईल तितकं आतमधलं करणार आहे. अगोदर आंघोळ करून घेते आणि थोडीफार स्वयंपाकाची तयारी, म्हणजे जास्त प्रमाणात स्वयंपाक बनणार आहे. म्हणजे आता 11 घरं, प्रत्येक घरामधलं 2-2 माणसं जर आले, म्हणजे मी सगळ्यांना सांगितले, सगळ्यांनाच आमंत्रण दिलेलं आहे, तरी पण 1-2 जणी आले, तुम्ही हिशोब लावू शकता किती जण होतील. म्हणजे आरामात 20 ते 25 जण होतील बाहेरचे, आणि घरची मंडळी ही पण आहेच. मग आरामात मला 30 ते 40 लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे, कारण नणंदबाई पण येणार आहेत. म्हणून थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे, कारण आता मदतीला कोणीतरी येतील तर इतक्या लवकर येणार नाहीत. आणि जेव्हा सगळेजण येतील तोपर्यंत स्वयंपाकच होईल, कारण मी सगळ्यांना 1चं टायमिंग दिलेलं आहे. 1 वाजेपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. 30 ते 40 लोकांचा, परत सत्यनारायणची पूजा, कथा, आरती हे पण होणार आहे. म्हणजे सगळे 1 वाजेपर्यंत मी कंप्लीट करणार आहे, कारण वातावरण खूप बिघडलेलं आहे. थोडंसं लवकर केलं ठीक आहे. आणि तसं तर 2-3 दिवस झालं खूप धावपळ सुरू आहे. दररोज काहीतरी काही असतं घरी. तर म्हणजे झोप ही व्यवस्थित नाही आहे, थकवा पण खूप आलेला आहे. तरी पण असो, आता आज हा गोंधळ आहे, दिवसभर असणार आहे. उद्या आहे गावाकडे महादेवाचा अभिषेक, उद्या पण असाच गोंधळ असणार आहे. तर असो, तर इकडं आता आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि अगोदर मी भरून घेत आहे पाणी. तर हांडा वगैरे मी क्लीन करूनच ठेवलेला आहे. तर हांडा स्वच्छ धुवून घेते, भरून घेते, कॅन भरून घेते, म्हणजे जी स्वयंपाक बनेल अनसूट पाण्याचा बनणार आहे. आणि इथं जी तांब्याचा हांडा आहे ती पिण्यासाठी मी भरून ठेवत असते. तर ते पाणी काय मी पूर्णपणे रिकामं केलेलं नाही, यामध्ये अर्धा हांडा पाणी होतं. आणि असं म्हणतात की या हांड्यामध्ये पाणी ठेवून प्यायचं, म्हणजे रात्री भरून ठेवायचं आणि दिवसभर पेत राहायचं. म्हणून मी काहीतरी कामं केलं नाही. या छोट्या हांड्यानं थोडंफार पाणी ओतलं त्यामध्ये आणि भरून मी झाकून ठेवलेला आहे. आणि आता स्वयंपाकासाठी हे जे स्टीलचा मोठा हांडा आहे ते मी भरून घेतला. छोटा हांडा देवपूजेसाठी भरून ठेवलेला आहे. कॅन मी भरून घेतलेला आहे. मग हीच पाणी वगैरे भरून झालं की मग लगेच मी अगोदर देवपूजा करून घेणार आहे. टायमिंग सांगितलं आता मॉर्निंगचे 5:30 वाजलेले आहे. तुम्ही अंदाज लावू शकता किती फास्ट माझी कामं आवरत आहेत, कारण थोडेसे आमक टमक नको, नंतर खूप लेट होतो. अगोदर वाटतं की आणखीन वेळ आहे, करूया निवांत, पण निवांत होणार नाही, नंतर खूप लेट होतो. म्हणून सगळी कामं वेळेत करणं गरजेचं आहे आणि कुणाची आशा अपेक्षा न ठेवता करण्याची गरज आहे. कारण आता कोणीतरी येईल, आपली मदत करेल, हा जर आपण विचार केलो तर खरंच आपली कामं दिवसभरही आवरणार नाहीत.
असा विचार करते मी जेव्हा हे काम करते, मला एकटीला करायचं आहे, माझी मदत कोणी करायला येणार नाही, हा विचार करून करते म्हणून सगळी कामं माझी सुरळीत होतात. तर पाणी वगैरे भरून ठेवलं. आता 5:30 पावणे 6 वाजलेले. थोडंसं उजेड पडत आहे, म्हणजे तितका अंधार नाही. तर दार अगोदर मी काढते, म्हणजे कचरा जे जमलेला आहे ते मी इथं जमा करून ठेवते, तेही मला टाकायचं आहे, कारण बाहेर पूर्णपणे अंधार होता, त्यामुळे ना मी काही दार काढलेलं नाही. तर कशा पद्धतीने स्वयंपाक केला, सत्यनारायण पूजन केलं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. बाय बाय.